सुरुवातीलाच मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेचा बघूया जल्लोष। देशभरामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपला अखेर नमवलं। थेट भाजपचा सर्वात मोठा दारुण पराभव। ठाकरेंनी आपली दिल्ली ठेवली शाबूत। थेट दिल्लीला आव्हान देत महाराष्ट्रासह दिल्लीपर्यंत ठाकरेंनी या ठिकाणी फडकला आपला भगवा झेंडा। मित्रांनो सविस्तरपणे बातमी जाणून घेऊया। आज कोणत्या निवडणुकीचा निकाल लागलाय आणि कशा प्रकारे ठाकरेंच्या शिवसैनिकांनी उधळलाय गुलाल। मित्रांनो सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यकाल सुरू असून या निवडणुका 15 जूनपर्यंत होतील, परंतु तत्पूर्वीच सध्या राज्यात मात्र ठाकरे सेनेने आपला गुलाल उधळलाय आणि हा गुलाल महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे। भारतीय जनता पार्टीला संपूर्ण देशभरातील सामान्य जनता संतापले असून वैतागले असून देशभरामध्ये महागाई, रोजगार, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात संताप असून या विरोधात 6 जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवरती कॉकरोच पार्टीकडून आंदोलन उभे केले जात आहे आणि या पार्श्वभूमीवरती मित्रांनो महाराष्ट्रात देखील त्या आंदोलनाची धाकधूक भाजपला आले असून आपली सत्ता पालट होणार का याची भीती सध्या भाजपला लागून राहिली आहे। एकंदरीत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी कधी हार मानली नाही। आपलं सगळं जरी गेलं असलं तरी ठाकरे फॅमिली मात्र आहे तशीच आहे। ठाकरे कधी हार मानत नाहीत हे पुन्हा एकदा निश्चित झालं आहे मित्रांनो। आणि उद्धव ठाकरेंनीही मात्र तशाच प्रकारच्या सूचना आपल्या शिवसैनिकांना, आपल्या नेत्यांना दिल्याचं समजतं आहे। तर मित्रांनो हा विजय नेमका कुठे झाला आहे, हा नेमका भगवा नेमका कुठे फडकला आहे ते आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो सध्या दिल्ली आणि महाराष्ट्रातील, उत्तर महाराष्ट्रातील या निवडणुकांचा हा निकाल सध्या चर्चेला जात आहे। विधान परिषदेमध्ये शिंदेंचे आमदार फुटणार, शिंदेंचे नेते फुटणार या बातम्या आपण पाहत होतो गेल्या 8 दिवसांपासून। त्या बातम्या सुरू असतानाच शिंदे सेनेने भाजपला पाठिंबा द्यायचा की नाही हा आपला दावा फेटाळला असतानाच भाजपला पाठिंबा द्यायचा असे काही आमदार म्हणाले। काही आमदारांनी भाजपच्या विरोधात रान उठवल्याची देखील आपण माहिती पाहिलेली आहे। तत्पूर्वी मित्रांनो दुसरीकडे मात्र जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे एकटे लढताना दिसत आहेत। ठाकरेंनी मात्र आपला भगवा अजेंडा फडकवण्याचं कुठेही मागे देखील विधान केलं नव्हतं आणि आता देखील केलं नाही। मात्र आपल्या कामाची चुणूक दाखवत मित्रांनो सहकारी सोसायटी आणि सेवा रोजगारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हा भगवा अजेंडा मात्र भाजपला खूप मोठ्या महागात पडतोय। मुंबईसह दिल्ली, कर्नाटक, चेन्नई या भागामध्ये तेथील स्थानिक लोकांनी भाजप विरोधात उभा केलेला हा लढा ठाकरेंनी मुंबईत आणि दिल्लीत उभा केला। चेन्नईमध्ये देखील तेथील स्थानिक लोकांनी भाजप विरोधात रान उठवलं। कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजप विरोधात आपला उमेदवार उभा केला आणि सगळ्या झालेल्या सेवा क्षेत्रातील निवडणुकींच्या निकालामध्ये मात्र भारतीय कामगार शिवसेना असणारी सेना ही अरविंद सावंत यांच्या नेतृत्वामध्ये इथे मात्र आपला भगवा अजेंडा कायम फडकवण्यात मागे पुढे देखील राहिलेला नाही। इथे भाजप विरोधात रान उठवत देशात चाललेला महागाईचा संपूर्ण स्तर, त्याप्रमाणे बेरोजगारी, देशातील सामान्य जनतेचे हाल या मुद्द्यावरती ही निवडणूक झाली आणि सेवा क्षेत्रामध्ये ठाकरेंचा वर्चस्व कसा आहे हे बघत मुंबईसह दिल्लीमध्ये ठाकरेंनी पुन्हा एकदा आपलं अंग, आपला शिवसेनेचा जोम, शिवसेनेचा स्तर उंचावला असून भाजपचा दारुण पराभव झाला आहे। जवळजवळ आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये भाजपच्या 16 जागी दारुण पराभव झाला आहे। भाजपच्या उमेदवाराचं डिपॉझिट देखील जप्त झाल्याची माहिती आहे। नुकत्याच झालेल्या पंजाबमध्ये भाजपचे जवळजवळ 1680 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं। जी भाजपा आम आदमी पार्टीला संपवायला गेली होती त्याच आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये भाजपापुरती लोळवली आहे। म्हणजे स्थानिक पक्षाने एकत्र येण्याचं ठरवलं तर मात्र भाजपचं काही चालत नाही हे पुन्हा एकदा देशभरामध्ये सिद्ध होत आहे। तर याबद्दल मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया द्या।